घेतला, एकही अधिकारी हजर नाही आणि त्याच दिवशी मीटिंग दाखवून सगळं व्यवस्थित बाय प्लॅनिंग शेतकऱ्याला कसं मारायचं ही व्यवस्था केलेली आहे. जिथं पालकमंत्री फोन करायला नाही पाहिजे तिथे सीएम साहेब फोन करतात असं स्पष्ट बोलले. आता तो पुरावा भेटू शकत नाही, फक्त आम्ही बोलायचं धाडस करतो इथपर्यंत ठीक आहे. ओबीसी हा जो वाद सुरू आहे हे सरकार पुरस्कृत आहे का असं वाटतं? जाणीवपूर्वक आहे, हा व्यवस्थित प्लॅनिंग आहे. तुम्हाला सांगतो, मंडल आयोग आल्यानंतर व्ही सिंगचं राज्य आलं आणि मंडल आयोग आल्यानंतर जॉर्ज फडणवीसचं एक भाषण आहे आणि तेव्हा अडवाणींना त्यांनी त्या भाषणामध्ये उल्लेख केला होता का मला अडवाणीचा फोन आला होता आणि अडवाणीजीनं असं सांगितलं होतं की आप अगर मंडल आयोग लेके आते हो तो हम प्रभू रामचंद्र का मुद्दा लेके आएंगे, अयोध्या का मुद्दा लेके आएंगे. म्हणजे ते म्हणताना तुम्ही असं आहे तर आम्ही या पद्धतीनं समोर येऊ. आता तसंच आहे का मुळात तुम्हाला शेती प्रश्न किंवा जी खरे गंभीर प्रश्न आहे, इथे शिक्षणाचे प्रश्न आहे, आरोग्याचे प्रश्न आहे. अजूनही एमआरजेच्या मजुरांची मजुरी 6 महिन्यापासून भेटली नाही, योजना नाही, मजुरी भेटली नाही, घरकुलाचे पैसे अजूनपर्यंत आले नाही. म्हणजे किती वितरक व्यवस्था आहे. म्हणजे इतकं जर तुम्ही पाहिलं, मी 2-3 ठिकाणी गेलोय, तिला पहिला हप्ता आला घरकुलाचा, तिनं घर पाडून टाकलं आणि पहिला हप्ता आल्यावर दुसरा हप्ता आलाच नाही, पण तिनं ते व्याजानं आणले. योजना 1.25 लाखाची आणि व्याज 2 लाखाचं. ही तर वस्तुस्थिती आहे हो. कोणी बोलत नाही. सभागृहात मी पाहतोय ह्या गोष्टीला धरून कोणी मुद्दे नाही, त्याच्यावर मीडियावरही ते दाखवत नाही, पेपरमध्ये ते छापून 11% आयातकर कमी झाल्यानंतर मीडियाची ब्रेकिंग न्यूज झाली नाही पाहिजे का? किती मोठा परिणाम आणि किती शेतकऱ्यावर त्याचा परिणाम पडला. म्हणजे त्याचा परिणाम पडणाऱ्याची संख्या बहुत जास्त आहे, देशभर आहे. हे कुठंच होत नाही. 17,000 रुपये क्विंटलनं कापूस खरेदी केला आम्ही अमेरिकेचा, 17,000 रुपये पर क्विंटलनं. 21-22 मध्ये आमच्या देशातल्या कापसाचे भाव 6,028 रुपये होते आणि 21-22ला अमेरिकेतला कापूस किंवा विदेशातला कापूस ब्राझील गिझील मधला आम्ही 28,800 रुपयानं विकत घेतला. म्हणजे हाईट आहे ना हे. व्यवस्थित यांच्याजवळ पैसा नाही अशातल्या गोष्ट नाही आहे, पण पैसा कुठं व्यवस्थित कशा पद्धतीनं. आता याच्यात तर मोठा काय झालं, कापड मिल आहे, 100, 150, 200 कापड मिल मालक असेल, पण ते या देशाचं आयात निर्यात धोरण तेच ठरवतात. करोडो शेतकरी गायब झाला तरी चालेल. आता या सगळ्या गोष्टीला वस्तुस्थितीपर्यंत जाणं ते फार कठीण जातंय. परंतु आम्हाला जे पुरावे आमच्याजवळ जे कागद आले त्याच्यावर हे सरळ स्पष्ट होतं. काय करप्शन आहे बघा. हा जो रस्ता आहे महामार्गाला, म्हणजे श्रमोदय महामार्गाला जोडणारा जालना ते नांदेड या मार्गामध्ये हे एकही अधिकारी तिथे हजर नव्हते. त्याचे पुरावे आम्ही दिले याच्यामध्ये. म्हणजे एक अधिकारी तर सेवानिवृत्त झाला आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर तो मीटिंगमध्ये हजर दाखवला. 9/6च्या मीटिंगला हा अधिकारी हजर दाखवला आहे. हे सगळे जण, म्हणजे तिथला कलेक्टरचा दौरा हा काय माग ठेवलं विचित्र लोक. श्रीमती आचल गोयल मॅडम या त्या दिवशी मीटिंगला दैनिक पुण्यनगरी व इतर दैनिक पेपर माहितीच्या अधिकारानुसार ते शासन आपल्या तरी साईबाबा मंदिरात होते शेलूला, परभणीला, आणि त्या दिवशी त्यांनी मीटिंग दाखवली कलेक्टर ऑफिसला. एकही अधिकारी हजर नाही आणि त्याच दिवशी मीटिंग दाखवून सगळं व्यवस्थित बाय प्लॅनिंग शेतकऱ्याला कसं मारायचं ही व्यवस्था केलेली आहे. आणि मग असं जर चालत असेल, म्हणजे कायदा कसा पायदुळे तुळवलं जातं हे जर आपण पाहिलं तर हे अतिशय भयावह आहे. म्हणजे ते रेतीवाले आका परवडले, पण हे त्या आक्याचे बाप आहे. या कलेक्टरनं जे केलं आचल गोयलनं, ते आक्याचे बाप आहे. म्हणजे उघड काय होणार नाही, कुछ नाही होता है. तुम्हाला सांगतो, अर्ध्याधिक पालकमंत्री तर ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री होतात त्या जिल्ह्याच्या आजूबाजूची जमिनीच पाहून घेतात पहिले काय कसं करायचं. त्या जिल्ह्यातल्या रेतीची व्यवस्था, तिथल्या गुटखावाला असेल, धूधान सुरू आहे. जेवढं करप्शन 50-60 वर्षात झालं नसेल तेवढं हे 5-6 वर्षामध्ये जर तुम्ही पाहिला प्रकार तर प्रचंड, म्हणजे कुठंच काही कमी पडत नाही आम्ही. जे काही साधा एखादा याप जरी आणला तरी त्याच्यात 37 लाखांचा रस्ता होता
ते रस्ता न करताच पैसे उचलले त्यांनी. अजून अद्याप त्या कारवाई नाही त्या अधिकाऱ्यांवर. ते तर मगरुरीच आहे. म्हणजे मला एका अधिकाऱ्यानं असं सांगितलं का बा सरळ सरळ आम्हाला सीएम साहेबाचा फोन येतो का बा ते त्याच्यात लक्ष घाला. म्हणजे लहान लहान गोष्टीकडे जिथं पालकमंत्री फोन करायला नाही पाहिजे तिथं सीएम साहेब फोन करतात असं स्पष्ट बोललेलं आहे. आता तो पुरावा भेटू शकत नाही, फक्त आम्ही बोलायचं धाडस करतो इथपर्यंत ठीक आहे. पण असं जर होत असेल म्हणजे एक तर कहाणी आहे. नागपूरचा एक गृहस्थ होता आणि त्याचा प्लॉटचा भानगड होती. कोर्टाने त्याच्या बाजूने निकाल लावला. निकाल लावल्यावर पोलीस प्रोटेक्शन घेऊन हे सगळे तिथं गेले. पण त्याच्यातच यानं एक त्याचा माणूस पाठवून दिला, सत्तेतल्या माणूसानं, आणि त्यानं त्या पोलिसावर गोटमार केली आणि याच्यावरच गुन्हा दाखल करून टाकला. आणि हा दाखल झाल्यानंतर याच्यावर 4-5 गुन्हे जे बसत नाही ते पण दाखल केले आणि ते माहीत झालं त्यानं ते नागपूर सोडलं आणि तो अमरावतीतून बसला. अमरावतीत आल्यानंतरही त्याच्यावर गुन्हे दाखल केले वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे मरेपर्यंत त्याच्या मागं लागलं जातं. एवढे कटकारस्थान सुरू आहे. म्हणजे कोणी तोंडच बाहेर काढलं नाही पाहिजे बिलकुल. ही संस्कृती कधीच महाराष्ट्राची नव्हती. मी काल भाषणात बोललो, जामंतराव धोटे वर्सेस वसंतराव नाईक. मोठे मतभेद होते, प्रचंड मतभेद होते. जामंतरावला अंदर टाकल्यानंतर वसंतराव नाईक जामंतरावांच्या आईला भेटायला गेले. म्हणजे त्याचा किती लिमिट पर्यंत आम्ही दुश्मनी केली पाहिजे याचं काही ताळमेळ राहिलेलं नाही आहे. आम्हाला तर एवढा त्रास आहे प्रचंड. म्हणजे 10-15 गुप्तहेर तर आमच्या मागच लागलेलं असतं. कुठं सापडतं काय, कुठं काही होतं काय, काही काढता येतं का, सगळ्याला सांगून ठेवलं इसको घेरो. अशा पद्धतीनं कोण यायचं मग? आता सत्तेशिवाय कोण राहणार आहे तुम्ही सांगा. हे कसं आहे, आंदोलन करणं हा काही गुन्हा नाही आहे आणि प्रत्येकाच्या राजवटीत आंदोलन झालेच आहे. पण आमच्या काळामध्ये काहीच झालं नाही पाहिजे ह्या ज्या भावना तयार होतं ना सत्तेतल्या लोकांना, तेव्हा ही सगळी व्यवस्था निर्माण होती. तो कुछ कोई बोलना नहीं चाहिए. पिक्चर स्टाईल होतं ना सगळं. सेलूतल्या आंदोलनाला भेट देणार का तुम्ही? शेतकऱ्यांचं चालू आहे. आता आम्ही चाल तर तिथे सभाच आहे. 21 दिवस झाले ना. हा आम्ही जातोय तिथे भेटीला. हा हो आपण त्यांना आता सभा आहे तिथे आल्यानंतर तिथे जाणार आणि मी आता सगळी प्रकरण समजून घेतोय व्यवस्थित. पाहू जितक्या ताकदीनं. माझं काय म्हणणं आहे की ते काही नाही म्हणत नाही, पण भाव तर जो प्रकार आहे तो तर व्यवस्थित दिला पाहिजे, ऐकून तर घ्यायला पाहिजे. ऐकून घ्यायला पाहिजे. किती दिवस झाले यार? हां कुठली दखल घेत नाही. इतकी मगरुरी आहे. मी कलेक्टरला फोन केला आणि मी काय करू, तुम्हाला माहीत आहे आता विकास कामाला गती देण्यासाठी सरकार किती आग्रही असतं. कलेक्टर जेव्हा असं बोलतोय तेव्हा कठीण वाटतं सगळ्या गोष्टी. मग आम्ही हातात कायदा घेतला तर कलेक्टरला समजणार. असं करू नये त्यांनी. कसं आहे, रोज कायदा तोडणारे लोक आमच्याकडून कायदा अपेक्षित करू नये. ठीक आहे, धन्यवाद.